काय करतेय? नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज आपल्या ह्या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये मी तुम्हाला माझ्या आजीची म्हणजे बऱ्यापैकी विस्मृतीत गेलेली रेसिपी दाखवणार आहे। खूप कमी लोक कोकणी लोक आहेत जी ही रेसिपी करतात आणि ज्यांच्या घरी ही रेसिपी होते त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की कळवायला विसरू नका की आमगे घरा ही रेसिपी अजून सुद्धा जाता। नाव काय आहे? पाल्यापोळो। आता पाल्यापोळो म्हणजे काय? पाल्या म्हणजे पालेभाजी, म्हणजे याच्यामध्ये आपण मेथीची पानं, आळूची पानं, पालक आणि सगळ्यात हेल्दी म्हणजे मोरिंगा म्हणजे शेंगाची पानं। हे बघा, ही अशी छान कवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत, अगदी कवळी कवळी। आणि आता ही स्वच्छ पाण्यात आपल्याला धुवून घ्यायची। तर काय करायचं? देठ नको आहे, फक्त पाला घ्यायचा। हे बघा असा असा पाला घ्यायचा आहे, देठ घ्यायचीच नाही आहेत आपल्याला। ही खूप कवळी आहे आणि कवळीच हवी आहेत आपल्याला, अजिबात जून नको आहेत, कारण जून जर आपण पानं घेतली तर ती असतील चुरट, तर ती आपल्याला आवडणार नाही। हा असा सगळा पाण्यात स्वच्छ धुवून 2-3दा स्वच्छ धुतलं तरीही चालेल, कारण बाहेर धूळ माती लागलेली असते। हे धुवून आणते आणि पुढची रेसिपी सांगते। पाला धुवून आणलेला आहे, तर इथे लागणारं साहित्य सांगते। हे बघा, इथं आपल्याला डोसा राईस लागणार आहे किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल राईस असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल। तो आपल्याला 3 वाटी घ्यायचा आहे आणि 3 वाटी डोसा राईसला आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं लागणार आहे। आणि इथं बघा या मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या 1 7-8 आणि एक अर्धा लिंबू एवढा चिंच आपल्याला लागणार आहे। आता ही प्रोसेस कशी आहे तर तांदूळ आणि सुक्या मिरच्या, हे बघा इथं मी कसं भिजत घातलंय, हे 3 ते 4 तास आपल्याला भिजवायचं आहे। हा, मिरच्या का भिजवायच्या तर वाटताना आपल्याला खूप सोपं जातं। जर समजा मिरच्या सुक्या आपण तशाच आणून घातल्या तर वाटताना थोडंसं गंध होत नाही, म्हणून काय करायचं की जेव्हा तांदूळ भिजवतो त्याच्यातच आपण या मिरच्या भिजत घालायच्या आणि आता ह्याला छान गंध वाटून आणायचं। तांदूळ भिजवतानाच 2-3दा पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे हे पाणी सुद्धा तुम्ही वाटताना वापरू शकता, एक्स्ट्रा पाणी घ्यायची गरज नाही। आणि ह्याच्यामध्ये वाटताना हे ओलं खोबरं जे आहे ते पण ऍड करायचं आणि छान वाटून घ्यायचं। चिंच आणि खोबरं हे सगळं छान आपण गंध असं वाटून घ्या। खूप गंध नको आहे, जरासा रवाशीर वाटलं तरी चालेल। असं आपण पीठ वाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं ते सांगते। आता हे पहिलं पीठ लाल आणि नंतरचं पांढरं का असा प्रश्न माझ्या मुलाने विचारला, तर ते अशामुळं कारण की पहिला आपण सगळ्या मिरच्या ह्या पहिल्या वाटणात घातल्या आणि नंतर नुसता तांदूळ आणि थोडंसं खोबरं असं वाटून घेतलं, कारण प्रमाण तर आपण सांगितले त्याप्रमाणेच घेतलेलं आहे, पण मिक्सरमध्ये एकत्र वाटलं जात नाही म्हणून। आता ह्याच्यामध्ये काय घालायचं? विष्णूजींचा हिंग, अगदी नावाला 1 पाव चमचा, आणि हळद, चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे, या पिठाला पुरेल इतकं। आणि आता हे पीठ जे आहे ते सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया। तुम्ही वाटतानाच हिंग, हळद घातली, मीठ घातलं तरी चालेल, पण इथं मला तुम्हाला दाखवायला सोपं जातं, छान वाटतं म्हणून मी आता घातलं। आता सगळ्यात भारी काय सांगू का, हे जे डोसे आहेत याला फर्मेंटेशन अजिबात लागत नाही, म्हणजे ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास आहे ते फर्मेंटेड खाऊ शकत नाही त्या लोकांसाठी ही पर्वणी आहे। आणि आता आपण डायरेक्ट डोसे करायचे, ह्याच्यात सोडा, इनो असं काहीही घालायचं नाही। पण घालताना काय काय घालायचंय
तर हे जे आपण पाल्या पोळो करतोय तर ही मस्तपैकी शेवग्या शेंगाची जी भाजी आहे म्हणजे पाला आहे तो आपण ह्याच्यात घालायचा. पाणी घालू नका, नाहीतर पीठ एकदम सैलसर होईल. हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आता तुम्ही म्हणाल शेवग्या शेंगाची पानं का घातली, तर ॲक्च्युअलमध्ये पुरुषांपेक्षा सुद्धा आपल्या स्त्रियांना याचे खूप फायदे आहेत. तर शेवग्या शेंगाच्या पानांचा आपल्याला काय काय फायदा आहे तो ह्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता. आता हे पीठ जे आहे ते घट्ट झालंय, थोडंसं आपण ह्याला पातळ करून घेऊया. मिक्सर सुद्धा धुवून त्याचं पाणी पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं. ह्याची कन्सिस्टन्सी कशी हवी ती तुम्हाला दाखवते. आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा, म्हणजे डोशाचं जसं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं थिक आहे. आता आपण पाल्यापोळो काढ्या. इथं बघा भिडाचा तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घालून याला आपण नॉनस्टिक करून घेऊ. आता काय करायचं, आता हे पीठ जे आहे फार पातळ नाही, फार जाड नाही. आणि तेल छान शिजू देत. याला झाकण लावूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे डोसे काढायचे आहेत. इतकं इझिली निघतात, म्हणजे फर्मेंट केलं तरच डोसे निघतात अशी चुकीची समजूत आहे. विदाउट फर्मेंटेशन पण छान क्रिस्पी असं भाजून घ्या. आता ह्या पाल्या पोळोमध्ये आपण व्हेरिएशन कसं कसं आणू शकतो. मेथीची पानं स्वच्छ धुवायची, ती बारीक चिरून ह्याच्यामध्ये घाला, कारण खूप मोठी मोठी पानं असतात ना. ही कशी अगदी छोटी छोटी होती, झालं ॲडजस्ट. आळूची पानं घालू शकतात. आळूची पानं काय करायचं, गरम पाणी करून घ्यायचं, त्याच्यात चिंच घालायचं आणि त्या पाण्यातलं नुसतं ती आळूची पानं वॉश करून घ्यायची, म्हणजे ब्लांच करायचं, फार शिजवायचं वगैरे नाही. आणि ती बारीक चिरून घालू शकता. पालक बारीक चिरून डायरेक्ट घालू शकता, म्हणजे स्वच्छ धुवून. नंतर कोबीचं सुद्धा अगदी बारीक चिरायचा आणि तो वरचा हिरवा पाला असतो ना, फर्स्ट लेअर आपण काढून टाकतो, पण सेकंड लेअर हिरवा असतो ना, तो सुद्धा अगदी बारीक चिरून आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. नंतर फ्लॉवर जो गोबी असतो त्याची पानं कवळी आतल्या साईडची, ती वरची देठ घ्यायची नाहीत आणि ती जराशी ब्लांच करायची, ती बारीक चिरून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. अप्रतिम लागतात. मायाळूची भाजी असते ना, ती सुद्धा म्हणजे मलबार स्पिनॅच, ती सुद्धा बारीक चिरून आपण ह्याच्यामध्ये कच्ची घालून खाऊ शकतो. ह्यामुळं काय होतं, ह्या पाल्यापोळामुळं आपल्या पोटात अशा पालेभाज्या जातात. आणि सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की ह्या डोस्यांना चटणीची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपण ऑलरेडी खोबरं घातलेलं आहे, सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, चिंच घातलेलं आहे, त्याच्यामुळे अप्रतिम असे हे डोसे होतात. आता इथं बघा, दोन्ही बाजूनी ह्याला छान खरपूस आपण भाजून घेऊ. छान भाजले गेलेले आहेत. येस, हे बघा असं दोन्ही साईडला छान खरपूस भाजून हा आमगेरी कोंकणी रेसिपी पाल्यापोळो रेडी असा, म्हणजे लाजील रेसिपी असा कणपळ्याची. आणि ज्यांना ही रेसिपी माहिती आहे, की ज्यांच्या घरी अजूनही ही रेसिपी बनते, त्यांनी कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ही पौष्टिक अशी ब्रेकफास्टची रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.